आपल्या सगळ्यांना मेथीचा पराठा माहिती आहे, जो आपण गव्हाच्या पिठामध्ये मेथी कट करून घालतो. त्यातच तिखट मीठ घालून आपण कसं चपातीसाठी कणिक मळतो तसं मळून लाटून तव्यावर भाजून घेतो. ओके. आणि तेच आपण एखाद्या चटणीबरोबर किंवा दहीबरोबर किंवा सॉसबरोबर टोमॅटो केचप बरोबर वगैरे सर्व करतो. पण मी जो आज तुम्हाला मेथीचा परोठा सांगणार आहे तो एकदम डिफरंट आहे. छान लागतो, यम्मी लागतो. लहान मुलांना तर अतिशय आवडतो, अप्रतिम होतो हा. त्यासाठी मी एक मेथीची गड्डी घेतली आहे. ती छान निवडून स्वच्छ क्लीन करून धुवून घेऊन छान अशी बारीक 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 कट करून घेतली आहे. त्याच्यामध्येच बारीक कट केलेला कांदा घातला आहे. तिखट, मीठ, थोडीशी साखर, जिरे, ओवा घातला म्हणजे पचायलाही हलकं. पण असं सगळं मिक्स करून तयार करून ठेवायचं. आणि हे जे कणिक आहे मी आधीच मळून घेतलं होतं. आपण जे चपातीला मळतो ना तसंच त्याप्रमाणेच मळून घ्यायचं. छान असं मऊसूत, घट्ट नाही मळायची अजिबात कणिक आणि पातळही नाही. आणि हे कसं मिश्रण आहे ना ते मेथीचं, ते आपण आत्ता लाटणार आहे पोळी त्याच्या आधी 2 मिनटं करून ठेवायचं. आधी नाही करून ठेवायचं, कारण का आपण ह्या मिश्रणामध्ये आपण साखर घातली आहे, मीठ घातलं आहे, मग त्याला थोडं पाणी सुटायची शक्यता असते. आणि जर सपोज सुटलंच पाणी तर थोडंसं आपण बेसनचं पीठ असतं ना ते घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करा. नाही ते सगळं बेसनचं पीठ काय होतं ते पाणी सगळं शोषून घेतं. ओके. मी काय केलं तर त्या कणकेचा एक गोळा घेतला आणि छान असं लाटून घेते मी त्याला. आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या. थोडं आतमध्ये मधल्या भागामध्ये थोडं जाड असेल तरी चालेल, पण शक्यतो एकसारखंच लाटून घ्या. पण कडा खूप पातळ लाटून घ्या, कारण का आपण कडेवर एकावर एक कडा अशी फोल्ड करून ते हे करणार आहे, चिकटवणार आहे ना. ते मग खूप जाड असेल तर लवकर भाजलं जात नाही, कच्चं राहण्याची शक्यता असते. आता मी काय करते, जे मेथीचं जे मिश्रण आहे परोठाचं ते ह्या चपातीच्या अर्ध्या भागामध्ये पसरवते. पूर्ण भागामध्ये नाही, अर्ध्याच भागामध्ये पसरवायचं. आणि खूप शेवटपर्यंत म्हणजे कडेच्या टोकापर्यंत नाही घ्यायचं. थोडीशी कडा ठेवायच्या तशाच आणि सगळीकडे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आणि मी आता अर्धे जिकडे आपण मेथीचं मिश्रण घातलं नाही ते उचलून मी असं जिथं घातलं त्याच्यावर अशी फोल्ड करून त्या कडा सगळ्या अशा दाबून छान असं चिकटवून घेते, जेणेकरून ते एकमेकांना छान असं चिकटायला हवं. म्हणजे आतलं जे मिश्रण आहे ते बाहेर नको यायला. थोडंसं मध्येही थोडंसं दाबून घेते, कारण कसं आपण शेकताना ते थोडंसं फुगलं जातं ना, ते दोन्हीकडं लागायला हवं ना ते मेथीचं जे मिश्रण आहे ते. आणि ही झाली आपली करंजीच्या आकाराचा परोठा किंवा अर्धचंद्र म्हणा, हो की नाही. आता मी दुसऱ्या प्रकारचा एक परोठा तुम्हाला सांगते. जेवढा आपण आधी गोळा घेतला आहे तर तेवढाच गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याचे 2 गोळे करून घ्यायचे इक्वली. मोठा नाही आणि छोटाही नाही, दोन्ही इक्वल असायला हवेत. आणि त्या 2 गोळ्याचेही मी एकसारखेच एकाच आकाराचे आणि साईजचे 2 पोळ्या लाटून घेते. सेम आपण जसं आधी लाटल्या होत्या ना तसंच लाटायचं. कडा त्याच्या एकदम पातळ ठेवायच्या, खूप जाड नाही ठेवायची. कारण का जेव्हा मला सांगितलं मी की आपण शेकतो तेव्हा ते कडा नको कच्च्या राहायला. आता हे असं मी एक लाटून घेतली. अजून एक त्याचप्रमाणे अशीच गोल लाटून घेते. इक्वलच लाटून घ्यायची, असं मोठी लहान नाही करायची. एकसारखंच दोन्हीही एका साईजचे आपण गोळे घेतलेत ना, मग एका साईजचे पोळ्या लाटून घ्यायच्या दोन्ही पण, जेणेकरून ते एकावर एक ओव्हरलॅप व्हायला पाहिजे असं. आता ही लाटली मी. त्या चांगल्या कडा बघा मी अशा लाटून घेते. कडा वगैरे छान अशा पातळ लाटून घेते. आणि आता मी काय करते, त्या ह्या पोळीवर ते जे आपलं मेथीचं आहे ना सारण आपण करून ठेवलं आहे स्टफ करण्यासाठी, ते घालते. तेही असंच की पूर्ण असं शेवटपर्यंत कडेपर्यंत नाही घ्यायचं, सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं ते मेथीचं सारण. तुम्हाला केवढी क्वांटिटी हवी त्या सारणाची ते आधी घालून घ्यायची चपातीवर आणि छान असं पसरून घ्यायचं. हे बघा असं. आता मी हाताने ॲडजस्ट करते, हाताने सगळीकडे इक्वली ते स्प्रेड करते.
शेवटपर्यंत नाही घेते, शेवटी तर थोडंच ठेवते, कारण का ते एकावर एक आपण पोळी ठेवतो ना, मग ते चिकटायला हवं ना. जर आपण मेथी जर शेवटपर्यंत भरली कडेपर्यंत तर चिकटत नाही, मग ते ओपन होऊन जातं. मग ते आतलं सगळं मिश्रण आणि ते जे ज्युसी आहे ना ते सगळं बाहेर यायला लागतं मग ते, कारण का ते उलटं पालटं करून आपण शेकून घेतो ना परोठा, मग ते बाहेर नको यायला म्हणून छान असं दाबून एकावर एक चिकटून घ्यायची आणि छान तयार होतं मग ते. हे बघा, हा एक तयार झाला. आधीचा कुठला होता? आधीचा आपण करंजीच्या आकाराचा होता आणि हा गोल परोठा. आता आपण हे दोन्ही परोठे शेकून घेऊयात. मी तवा ठेवते. गरम झाल्यानंतर हे दोन्ही परोठे छान असे दोन्ही बाजूनी त्याच्या कडा वगैरे छान असं दाबून वगैरे शेकून घेऊया. आता तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे. मी आता एक तुम्हाला परोठा भाजून दाखवते. हे बघा, हा घातला आणि छान असं तेल लावून घ्यायचं साईडला वगैरे, आणि ते मधी पण घालायचं, ते आपण जिथे फोल्ड करतो ना तिथे पण. आता मी तेल लावून शेकून घेते आहे परोठा. आता तुम्हाला लहान मुलांसाठी वगैरे करायचं असेल तर तूप लावून शेकून घ्या. अप्रतिम लागतो, मुलांना खूप आवडतो. आपण जे नेहमी करतो परोठा घरामध्ये गव्हाच्या पिठामध्ये वगैरे मिक्स करून, तो म्हणजे असं थोडासा ड्राय लागतो. हा तसा नाही, हा एकदम ज्यूसी मस्त लागतो परोठा एकदम. तुम्ही करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. हे बघा, आता मी दुसऱ्या बाजूला पण तेल छान लावते आणि चांगल्या असे कडा वगैरे चांगल्या अशा दाबून शेकून घेते छानपैकी, जेणेकरून ते कणिक नको लागायला जेवताना किंवा परोठा खाताना वगैरे. चांगलं शेकलेलं चांगलं. ते कच्चं लागले की मग ते टेस्ट नाही बरोबर लागत ना. हे बघा, असं छान अशा कडा वगैरे दाबून मस्तपैकी असं शेकून घ्यायची, जेणेकरून काहीही कच्चं राहायला नको. आणि हे कसा, हा हेल्दी परोठा आहे. ह्याच्यामध्ये आपण काही मेथी शिजत नाही, काय नाही, एकदम कच्चीच आत घातलेली असते. ते वाफेनेच ना आत शिजून जाते ती मेथी. आणि कसं ते आपण साखर घातली, त्याच्यामध्ये मीठ घातले, मग ते हीटनी ते मेल्ट होतं ना, आणि ते तिखटेमध्ये मिक्स होऊन त्याचं ज्यूसी खूप छान लागतं एकदम. ह्या परोठ्याला तुम्ही काही सप्लिमेंट लागत नाही, दही लागत नाही, केचप लागत नाही, चटणी लागत नाही, काही लागत नाही. हा जर तुम्ही चांगला तूप लावून छान शेकून वगैरे असाच जरी मुलांना दिला तरी मुलं आवडीने खातात. लहान मुलं काय हो, मोठेही लोक आवडीने खातात. जर असं काहीतरी वेगळं करून दिलं तर त्यांना, एकच सारखं करायला लागलं की त्यांनाही बोर होतं ना, असं काहीतरी वेगळं करून द्यायचं. आता हा दुसरा एक परोठा मी तसाच आधी कसा आपण शेकून घेतला त्याचप्रमाणे दोन्हीकडे तेल लावून छान अशा कडा वगैरे दाबत छान शेकून घेते मी. एवढं छान असं तेल लावून घ्यायचं आणि छान असं कडा दाबून शेकायचं. आपण जसं कडा दाबतो ना, ते मधलं जे असतं ते टम्म फुगतं. मग ते वाफेने ना आतली सगळी मेथीची भाजी छान अशी शिजते, खूप छान लागतं एकदम. इकडे पण मी तेल लावून छान असं शेकून घेते. हे बघा, छान असं शेकून घ्यायचं. हे बघा, टम्म फुगली की नाही, छान फुगते. हा परोठा एकदम छान फुगतो. आत कसं ते स्टीम असतं ना, ते स्टीम, आहा हा हा हा. तुम्ही करून खावा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय सांगते. झालं, छान असं शेकून घ्यायचं.
आता काढते मी हे. तुम्हाला हे सर्व करून दाखवते, कट करून दाखवते बरं का. छान असं हे बघा, दोन्ही परोठे तयार झाले. आता मी तुम्हाला हे कट करून आणि छान सर्व करून दाखवते. आता आपण हा गोल जो आहे तो आधी कट करून दाखवते मी तुम्हाला. कसा ती मेथीची भाजी कशी शेकली गेली आहे, कसं ते ज्युसी असतं, बाहेर येत नाही ते शक्यतो. हे बघा किती छान, बघा ते आता मस्त एकदम यम्मी. आता ह्याच्यामध्ये आपण तिखट वगैरे सगळं घातलेलं असतं ना, आणि काही ड्राय नसते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही लागत नाही. तरीही मी तुम्हाला दही आणि सॉसबरोबर सर्व करून दाखवते. हे बघा, अर्ध्या जे फोल्ड करून केलेलं आहे ना ते करंजीच्या आकारात, त्याच्यामध्ये पण बघा ते छान मेथी शिजली आहे बघा बरं. आता ही सर्व करते मी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटने सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी, अशाच डिफरंट रेसिपी तुम्हाला लगेच पोहोचतील. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.